व्हॉट्सअप गायज, वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ. मी तुम्हाला मेन्शन केलं होतं की मी तुम्हाला रूम टूर देणार आहे. तर आज मी तुमच्यासाठी रूम टूरचा व्हिडिओ शूट करतो आहे. आणि सगळ्यात पहिले दाखवायचं म्हणलं तर तुम्हाला जो रूमचा बाहेरचा एरिया आहे, जो आमच्या अपार्टमेंटचा बाहेरचा एरिया आहे तो दाखवतो. तर बघू शकता अशी काही स्ट्रीट आहे, हे बघा. हा 360 व्ह्यू आहे आणि आपल्याला जायचं आहे या अपार्टमेंटमध्ये. तर एंटर करूया फर्स्ट आपण. ह्या डोअरमधून आतमध्ये आल्यावर गाईज तुम्हाला जो हा एरिया दिसतोय, तर इथं आम्ही लेटर वगैरे कलेक्ट करतो, जे तुम्ही बघू शकता. तर लेटर पडलेले काउन्सिलचे वगैरे. डोअर लॉक करूया. त्यानंतर आपण जाऊया किचनकडे. सगळ्यात पहिला इथं एक फर्स्ट रूम आहे, त्यानंतर इथं येतं अजून एक सेकंड डोअर. हा सेकंड डोअर ओपन केल्यानंतर आपल्याला दिसतं इथं किचन. तर छोटं किचन आहे बट ठीक आहे. आणि ह्या साईडला आहे आमचं बॅकयार्ड म्हणू शकता याला. आणि इथं एक छोटा दरवाजा आहे, तो आता मी तुम्हाला ओपन नाही करून दाखवणार. ह्याला फायर एक्झिट तुम्ही बोलू शकता. फायर एक्झिट टाईप एक छोटा रस्ता आहे, तिथनं बाहेर पडू शकता. तर बघू शकता हे असं काही किचन आहे. थोडं मेसी आहे बट ठीक आहे, सगळे बॉईज राहतात तर ॲडजस्टेबल आहे. त्यानंतर सरळ इथं ह्या साईडला गेल्यावर मला इथं लॉन्ड्री एरिया आहे. तर इथं आम्ही लॉन्ड्री वगैरे करतो सगळं. हे बघा. त्यानंतर लेफ्ट साईडला इथं कॉमन स्पेस, कॉमन एरिया, हॉल. विराज बसला इथं. तर आमचा हा कॉमन एरिया आहे. इथं आम्हाला काउचेस आहेत 3 आणि एक मिनी फ्रीज आहे. त्यानंतर मायक्रोवेव्ह, टी व्हीसुद्धा आहे बट हा आम्ही कधी चालवत नाही. आणि हा कॉमन एरिया नाही, हा कपडे वाळवण्यासाठी एरिया आहे. तर आता तुम्हाला तर माहिती असेल UK मध्ये 12 महिने पाऊस असतो, तर आम्ही इथं कपडे वाळवतो. आणि हे बॅकयार्ड आहे. बॅकयार्ड आपण तुम्हाला लास्टला दाखवूया. आता पहिलं जाऊया वर आपल्या रूमकडे. तर मला रूममध्ये जाण्यासाठी हे स्टेअर्स चढून जावं लागतं. तर अशा काही स्टेअर्स आहेत. इथं आम्ही शूज रॅक केला एक, जे शूज आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही, डेली वेअरचे शूज इथे ठेवलेत. हे बघू शकता. बॅकयार्डचा इथनं व्ह्यू आहे छोटासा. देन इथं एक रूम आहे, या साईडला एक रूम आहे आणि इथं आपला रूम आहे. तर लेट्स एंटर द रूम. गाईज, रूम मध्ये एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला पाहायला भेटते, सनसेट विंडो. तुमच्या बॅक साईडला आहे सनराईज विंडो. आणि हा एवढा मोठा असा एरिया आमचा रूम. इथं आहे बेड, त्यानंतर इथं आहे टीव्ही सेट, टीव्ही, PS5 सगळं दाखवलं तुम्हाला मी एक एक करून. त्यानंतर इथं आमच्या इथं स्टडी टेबल वगैरे. आणि तुम्हाला तर पूर्ण व्ह्यू दाखवतो रूमचा. तर हा आहे आमचा असा सनसेट व्ह्यू. आणि इथनं खरंच खूप सुंदर व्ह्यू आहे आम्हाला बॅक साईडचा. हे बघा, हेच ते बॅकयार्ड आहे आणि सगळे इथं हाऊसेस. त्यानंतर इथं येतो आमचा बेड, खूप मोठा बेड आहे. स्टडी टेबलवर आम्ही वॉटर स्टेशन बनवून ठेवलं आहे. आणि इथं वॉर्डरोब्स, इथं कपडे वगैरे ठेवतो. इथं बॅग्स ठेवल्यात आम्ही. ह्या साईडला सुद्धा बॅग्स आहेत. आणि हे बघा, हे चेक करा किती मोठी विंडो आहे ही सुद्धा. तर ह्या साईडने आम्ही बघतो सनराईज सकाळी, बघा. तर दोन्ही साईडला, ह्या साईडला सुद्धा दोन्ही साईडला आम्हाला व्ह्यू आहे. तर टेन्शनच नाही व्ह्यूचं. आणि त्यानंतर इथं सुद्धा एक वॉर्डरोब, इथं सुद्धा बॅग्स ठेवल्यात वर. आणि सगळ्यात जी मेन गोष्ट आहे ती ही आहे आमच्या रूममध्ये. असा सेटअप तर कुणाकडेच नाही आहे इथं, तर आमच्याकडे आहे. तर बघू शकता, तुम्हाला मी एक एक करून दाखवतो या सेटअपमध्ये पूर्ण काय काय गोष्टी आहेत. पहिले आम्ही इथे लावलेत जॉर्डन्स, हे चेक करा. कॅप्स, त्यानंतर नेक्स्ट पार्ट येतो तो PS5. इथं आहे आमचा TV, 50 इंचेस सॅमसंगचा TV. देन इथं आम्ही ठेवलेत लॅपटॉप्स, मार्शलचा स्पीकर अँड मेनी मोर थिंग्स.
सॉफ्ट टॉय कसं आहे कमेंटमध्ये सांगा. इथं प्रोजेक्टर सुद्धा आहे गाईज आमच्याकडं. प्रोजेक्टर सुद्धा कधी कधी लावतो आम्ही बोर झाल्यावर टी व्हीमध्ये. आणि या साईडला गेम्सच्या सिरीज, हेडफोन्स, अजून एक सॉफ्ट टॉय. तर हे असं काही सेटअप आहे आमचा. हे चेक करा. आणि आम्ही बीन बॅग सुद्धा घेतलेली आहे. तर बीन बॅगवर बसून मस्त PS5 चालू करून गेम्स खेळतो आम्ही कधी कधी बोर झाल्यावर. बट या हा असा सेटअप आहे. आणि तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो. हा असा रूमचा व्ह्यू आहे पूर्ण. तुम्हाला रूम कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठला बेस्ट पार्ट वाटला रूम. तुम्हाला हे झालं रूम टूर डेचा. ओके, तर दिवसा असा आमचा रूम दिसतो. लाईट सुद्धा लावून दाखवतो तुम्हाला. हे बघा, लाईट लावल्यावर सुद्धा असा दिसतो. आम्ही कर्टन्स क्लोज केलेत. तर लाईटीमध्ये रूम असं काय दिसतो लाईट लावल्यावर. चेक करा. आणि अजून एक गोष्ट आहे आमच्या रूममध्ये जी ह्याला स्पेशल बनवते, ती म्हणजे ही लाईट. चेक दिस. पूर्ण रूमला RGB लाइटिंग आहे पूर्ण रूमला. हे बघा, पूर्ण रूमला RGB लाइटिंग आहे. आणि हा तर तुम्हाला मी जो रूम टूर दाखवला तो डेचा आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला नाईटमध्ये रूम कसा दिसतो पूर्ण डार्क झाल्यावर ते सुद्धा दाखवेल. तर गाईज मला कमेंट करून सांगा तुम्हाला रूम टूरचा व्हिडिओ आवडला का नाही, आणि अजून कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायचे आहेत माझ्या चॅनल्सवरती. मी तुम्हाला ही लाईट बंद करून दाखवतो. अभी चेक करो. I'm here and I'm feeling fearless. Exaggerated, that's what you assume. The story's over now, I must conclude. I am conflicted, watching where I step still, hanging in the balance, not the life I want to live, I want to take. मला तुमच्या संग थोड्या गप्पा गोष्टी करायच्या होत्या की माझ्या एंडनी मी ट्राय करतोय व्हिडिओज डेली यावेत, मी डेली काहीतरी कंटेंट अपलोड करावा. बट तुम्हाला पण माहिती आहे की डेली मी काय अपलोड करणार आहे. आणि जेवढं माझ्याकडनं ट्राय होते तेवढं मी करतोय, तुमच्यासाठी व्हिडिओ आणायचं ट्राय करतोय. आणि मी सध्या एक नवीन कंटेंटवर सुद्धा रिसर्च करतोय की ट्राय करतोय काहीतरी नवीन काय करू शकतो मी माझ्या चॅनलवर. तर त्यासाठी मला तुमचा सपोर्ट पाहिजे गाईज. तुम्ही मला माहिती आहे सपोर्ट भरपूर दिला आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही इथून पुढं पण देणार आहेत. बट तुम्ही व्हिडिओजला व्ह्यू करता, बट तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट नाही करत. मला तुमच्या प्रत्येकाकडनं एक कमिटमेंट पाहिजे की तुम्ही व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा. तुम्हाला व्हिडिओमधला जे काही बेस्ट पार्ट काही वाटून द्या तुम्हाला ते तुम्ही कमेंट करा. आणि कमेंट कुठलीही चालेल, असं नाही की चांगलीच कमेंट पाहिजे. तुम्हाला काय नाही आवडलं तर तुम्ही ते सुद्धा कमेंट करू शकता की असं नको करू, असं कर. म्हणजे तुम्हाला वाटेल ते जेणेकरून मला एक हे म्हणजे ॲप्रिशिएशन तरी भेटेल की नक्की माझे व्हिडिओ लोकांपर्यंत एक राईट वेनी जातात ते, की मी कुठं चुकतोय ते सुद्धा मला कळेल. ट्रॅव्हल ब्लॉग सुद्धा येणार आपल्या चॅनलवर, त्यामुळे चॅनलला नेहमी अपडेटेड राहावा. मी कोणताही छोट्यातला छोटा कंटेंट जरी टाकला तर तो व्ह्यू करा, काय टाकलंय ते पहा, ॲप्रिशिएशन द्या गाईज. तुम्हाला लाईक करायला 1 मिनिट 1 सेकंद पण लागत नाही. तुम्हाला फक्त लाईक आणि कमेंट करायचे व्हिडिओला, तेवढं तुम्ही करू शकता मला माहिती आहे. तर तिथून पुढं माझ्या प्रत्येक व्हिडिओला तुमची लाईक आणि कमेंट पाहिजे. आणि तुम्हाला मी UKतली लाईफस्टाईल दाखवतोय गाईज. UKमध्ये कसे राहतात स्टुडंट, कसं काय असतं तुम्हाला हे मी सगळं दाखवतोय माझ्या व्हिडिओ थ्रू. आणि यस, मला जेवढं कव्हर करता येईल तेवढं कव्हर करायचं मी ट्राय करतोय. मला माहिती मी कन्सिस्टंट नाहीये, त्यामागे सुद्धा काही रिझन आहेत, तुम्ही ते समजून घ्या. मी कन्सिस्टंट व्हायचं ट्राय करतोय. बट जर तुम्ही मला प्रत्येक व्हिडिओला कमेंट आणि लाईक केली तर मला अजून मोटिवेशन भेटेल आणि मी अजून जास्त व्हिडिओज अपलोड करेल. ओके,
तर एक नवीन ट्रॅव्हल ब्लॉग सिरीज येणार आहे चॅनलवर. त्यासाठी स्टे ट्यून गाईज. भरपूर भारी आणि तुम्ही कधी न पाहिलेली अशी ती ट्रॅव्हल सिरीज असणार आहे. तर आपण जातोय एका नवीन जागी व्हिजिट करायला. बॅकयार्ड मी तुम्हाला जाऊन दाखवतो कसं आहे बॅकयार्ड. आणि आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडले ते मला कमेंट करून सांगा पर्टिक्युलर व्हिडिओच्या खाली, की बाबा हे आवडलं, हे नाही आवडलं, रूम असं आहे, असं आहे, काहीतरी तुम्हाला आवडलं असेलच. ओके, तर चला जाऊया आणि बॅकयार्ड चेक करूया. पुन्हा एकदा खाली जाऊया. भरपूर मोठं आहे, भरपूर मोठं आहे. इथं एक 30-40 लोकांसाठी हाऊस पार्टी होऊ शकते, एवढं मोठं आहे. आणि खूप मेसी पण आहे. तर मी आता तुम्हाला दाखवणार नाही, जो मेसी पार्ट आहे दाखवणार नाही तुम्हाला मी तो. बट हा पार्ट क्लीन आहे सगळा, जिथं ग्रास आहे. तर ते तुम्ही बघा, हे चेक करा. इथं पण थोडा मेस आहे, बट ह्या साईडला अजून थोडा जास्त मेस आहे. यस, तर असं काही बॅकयार्ड आहे. आणि हे आमचं हाऊस. जाऊन व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. तुम्हाला माहिती आहे ह्या व्हिडिओच्या खाली तुम्हाला कमेंट आणि लाईक करायचं आहे. ओके, जो तुम्ही व्हिडिओ पाहताय तुम्हाला कमेंट आणि लाईक करणं मॅन्डेटरी आहे. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.